नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, गणपती आगमनाचे दिवस जवळ आलेत आणि सर्वजण त्या तयारीला लागले सुद्धा असतील. आपल्याला मंडपाच्या गणपती बाप्पांच्या मंडपाच्या सजावटीचं साहित्य नेहमी लागतं आणि मग त्याच्यासाठी काय करायचं याचा विचार 1 महिन्यापूर्वीच आपण सुरू करतो. आज मी अशीच एक कलाकृती घेऊन आली आहे. आता ही कलाकृती अनेक प्रकारे उपयोगात आणता येते, ते मी शेवटी सांगणारच आहे. पण आज आपण ही कलाकृती करायला घेणार आहोत. तर ह्या कलाकृतीसाठी लागणारं साहित्य आहे हे 3 रंगाचे मोती घेतलेले आहेत मी. हे 6 mm मोती आहेत, सर्व लाल, पिवळा आणि निळा 3 रंगाचे. आणि त्यानंतर त्यासाठी लागणारं हे आणखी साहित्य. तर याच्यामध्ये ह्या कॅप आहेत, त्यानंतर ह्या रिंग आहेत, त्यानंतर हे थोडे फ्लावर्स आहेत, त्यानंतर हे 12 mm चे डॉटेड मोती आहेत आणि हे 8 mm चे गोल्डन मोती आहेत. तर असं हे थोडंसं साहित्य आहे. याच्यातील हे साहित्य ऑप्शनल आहे. बघूया कसं करायचं ते. तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला. ही कलाकृती करताना आपल्याला हे रेड कलरचे 4 मोती घेऊन एक चौकोन तयार करायचं आहे. सोपी आहे कलाकृती करायला, पटकन सुद्धा होते आणि त्याचा उपयोग अनेक ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून ही कलाकृती मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आता या कलाकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक चौकोन करायचं आहे आणि एक छान पक्की गाठ पाडून घ्यायची आहे. 4 मोती घालून एक गाठ पाडून घेतली आपण. आता आपण ह्या कलाकृतीला सुरुवात करू. तुम्ही अनेकदा चौकोनी कलाकृती केलेल्या आहेत, पण ही कलाकृती थोडी वेगळी आहे. आता या नीडलमधून या एका मोत्यामधून आपण नीडल टाकून घेतली. आता प्रत्येक मोत्यावरती आपल्याला 4-4चा एक चौकोन करून घ्यायचा. 4चा करायचा. याच्यावरती एक 4चा करणार आहे म्हणून 3 मोती टाकायला लागतील. आणि असं प्रत्येक मोत्यावरती 3-3 मोती टाकून हा सेकंड राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे. इथे पुन्हा 3 मोती टाकायचे आहेत. 1, 2 आणि 3. या 2 मोत्यांवरती सुद्धा 3-3 मोत्यांचा एक चौकोन करून घ्यायचा आहे. हा दुसरा राऊंड कंप्लीट झाला. आता ही नीडल या मोत्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आपण सरळ जर टाकली तर तो धागा दिसतो आणि म्हणून सरळ न टाकता ह्या चौकोनातून टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 2 मोती घालायचे आहेत आणि 2 मोती घालून या 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे. साईडच्या मोत्यांवरती 2-2 मोती आणि कॉर्नरच्या मोत्यावरती 3 मोती. हे लॉजिक एक लक्षात ठेवायचं म्हणजे सोपं जातं. आता हा कॉर्नरचा मोती आहे म्हणून इथे आपले 3 मोती येतील. 1, 2 आणि हे 3. या ठिकाणी 3 मोती येतील. त्यानंतर आता ह्या बाजूच्या मोत्यावरती 2 मोती आहेत, साईडचे असल्यामुळे इथे 2च घ्यायचे आहेत. इथे घ्यायचे आहेत 2 मोती.
आता इथपर्यंत मी कंप्लीट करते. इथे 3 येतील, परत इथे 2 येतील, इथे 3, इथे 2 आणि इथे 3. मी इथपर्यंत कंप्लीट करते, मग पुढचा राऊंड बघूया. हा आपला शेवटच्या मण्याचा 3चा एक राऊंड. हा तिसरा राऊंड आपला कंप्लीट झाला. आता करायचं आपल्याला चौथा राऊंड. चौथा राऊंड करायला मी पुन्हा ही वायर या मोत्यातून आली आहे, त्याच्या वरच्या मोत्यात मी ही वायर टाकते. अशी वायर टाकून घ्यायची आणि हे काढून घ्यायचं. आता पुन्हा आपण साईडला 2 मोती आणि कॉर्नरला 3 मोती ह्याच लॉजिकनी पुन्हा एक राऊंड आपल्याला कंप्लीट करायचं आहे. हा आता आपला 1 2 आणि 3 राऊंड झाले. आता हा चौथा राऊंड. तर साईडचे मोती आहेत त्या ठिकाणी आपल्याला 2 मोती घालायचे आहेत. हे 2 मोती घातलेत. या ठिकाणी आपल्याला कॉर्नरच्या मोत्यावरती 3 घालायचे आहेत. आता हे 3 मोती घातलेत. 3 मोती घालून पुढच्या 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे. इथून 1 आणि 2 अशी 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची. 2 मोत्यातून नीडल काढल्यानंतर काय करायचं, 2 मोती घालायचे आणि त्याच 2 मोत्यातून नीडल अशी काढून घ्यायची. या 2 मोत्यातून काढली आणि पुढच्या 2 मोत्यात घेऊन जायची. इथे पुन्हा आपल्याला 2 मोती घालायला लागतील. 1 आणि 2. इथे पुन्हा 2 मोती घालून पुन्हा त्याच 2 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. आता कॉर्नरचा मोती आलाय म्हणून इथे 3 मोती घालायचे. 1 2 आणि 3. इथे 3 मोती घातले. त्यानंतर ह्या पुढच्या 2 मोत्यात नीडल टाकून घ्यायची. इथे पुन्हा 2 मोती येतील. 1 आणि 2. पुन्हा त्याच 2 मोत्यांमधून नीडल आपल्याला पास करायची आहे, प्लस पुढच्या आणखी 2 मोत्यांमध्ये घेऊन जायची. आणि इथे सुद्धा आपल्याला 2 मोती घालायचे आहेत. 1 आणि 2. 2 मोती घालून ही नीडल त्याच 2 मोत्यातून पुढे न्यायची आहे. आणि आता कॉर्नरचा मोती आहे म्हणून इथे 3 मोती घालायचे आहेत. आणि याच पद्धतीने हा कंप्लीट राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा इथे आपण 3 मोती घातलेत. या मोत्यातून ज्या मोत्यातून नीडल आली त्याच मोत्यातून अपोजिट डायरेक्शनने नीडल काढायची आणि पुढच्या 2 मोत्यांमध्ये नीडल घेऊन जायची अशी. आता इथे 2 मोती, इथे 2 मोती, इथे 3, इथे 2 पर्यंत मी कंप्लीट करते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. आता हे शेवटचे 2 मोती माझे राहिलेले आहेत घालायचे. हे 2 मोती घालते, मग आपली हा रेड भाग कंप्लीट झाला आहे. मग आपल्याला करायचे ब्ल्यू भाग. ज्या मोत्यामध्ये नीडल होती त्याच मोत्यामधून नीडल काढून घेतली आणि हे कंप्लीट झालं आहे. आता ही नीडल मी फिरवून या अपोजिट म्हणजे त्याच्या पुढच्या मोत्यामध्ये घेऊन येणार आहे. खालून मोजलं तर 5 नंबरच्या मोत्यामध्ये माझी नीडल आहे, वरून मोजलं तर 4 नंबरच्या मोत्यामध्ये. हा रेड कलरचा चौकोन आपण पूर्ण कंप्लीट केला आहे. आता आपण हे ब्ल्यू कलरचे मोती घेणार आहोत आणि आता हे चौकोन कसे करायचे ते सांगते मी. या ठिकाणी 2 मोती घ्यायचे आहेत आणि
ज्या 2 मोत्यातून निडल घातली त्याच 2 मोत्यातून निडल काढून घ्यायची. खालचे 3 मोती आपण सोडून देणार आहे. म्हणजे असं समजा की खाली 3 सोडले, वर 3 सोडले आणि मधल्या 2 मोत्यांमध्ये 8 मोत्यांपैकी मधल्या 2 मोत्यांमध्ये मी ब्ल्यू मोती ओवून घेतले आहेत. पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला आता हा भाग कंप्लीट करायचा आहे. या ठिकाणी साईडचे आहेत म्हणून या ठिकाणी 2 मोती घ्यायचे आहेत. पुन्हा त्याच 2 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. आता कॉर्नरचा मोती आहे. कॉर्नरचा मोती आहे म्हणून या ठिकाणी आपण 3 मोती घेणार आहे. 1 2 आणि 3 असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि 3 मोती घेऊन पुढच्या 2 रेड मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. आता पुन्हा 2 मोती घ्यायचे. साईडचे आहेत म्हणून 2 मोती घ्यायचे आहेत. तर इकडे 6 मोती आहेत. म्हणजे ह्या कॉर्नरपासून मोजले तर हे 6 मोती आहेत. तसेच इकडे पण 6 मोती आले पाहिजेत. इथे 4 झालेत. आणखी 2 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. इथपर्यंत हे कंप्लीट झालं. या बाजूने 3 मोती सोडले, याही बाजूने 3 मोती सोडले. आता आपण हे फिरवून घेणार आहोत. फिरवून घेऊन काय करायचं आहे, नीडल पुढे काढून घ्यायची. एका मोत्यातून काढली. आता मी ह्या 2 मोत्यांमधून नीडल काढते. पहिला मोती मी सोडून दिला. पहिला मोती सोडल्यानंतर आता पुन्हा इथे साईडचे मोती आहेत म्हणून 2 मोत्यांमध्ये घेऊन पुन्हा त्याच 2 मोत्यांमधून नीडल काढून घेणार आहे. पुन्हा ती स्टेप आपल्याला इथे रिपीट करायची आहे. दोन इथे 2 येतील आणि कॉर्नरला 3 येतील. इथे 2 आलेत. इथे कॉर्नरला 3 मोती येतील. इथे 3, इथे 2 आणि इथे 2. एवढं मी कंप्लीट करते. इथून पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. या ठिकाणी 3 आणि 3 6 आहेत. इकडे 6 आणि इथे 6. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉर्नरच्या मोत्यावरती एक चौकोन करायचा आहे. हा जो कॉर्नरचा मोती आहे याच्यावरती चौकोन करायचं आहे 3 मोती घालून. इथे आपण 3 मोती टाकलेत. आणि पुढे या 2 मोत्यांवरती पुन्हा 2 मोती 2 मोती 3 मोती, पुन्हा 2 मोती 2 मोती आणि 3 मोती, अशा पद्धतीने हा चौकोन पूर्ण करायचा आहे. तर या ठिकाणी आपण 2 मोती घालणार आहोत. पद्धत सेम आहे. त्या पुढच्या 2 मोत्यात नीडल टाकायची आणि 2 मोती घालून त्याच मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. साईडचे मोती असले तर 2 घालायचे, कॉर्नरला असलं तर 3 घालायचे. इतकी सोपी पद्धत याची आहे करायची. एक नवीन डिझाईन करता करता मंडळी काय झालं की मला ह्या एका डिझाईनचा शोध लागला आणि मला असं वाटलं की ही सुंदर डिझाईन तयार होईल, म्हणून मी तुमच्यासोबत हे सर्व शेअर करते आहे. आता हा कॉर्नर आहे म्हणून या ठिकाणी 3 मोती घेतलेत आपण. बघा आता पुढे पुन्हा नीडल पुढे न्यायची पुढच्या 2 मोत्यातून आणि साईडचे मोती आहेत
ते या ठिकाणी 2 मोती घालून पुन्हा त्याच मोत्यातून पुढे न्यायची आहे नीडल. या 2 मोत्यातून नीडल पुढे न्यायची. आता इथे पुन्हा 2 मोती आणि हा कॉर्नरचा मोती आहे. इथे मात्र आपल्याला 3 मोती घालून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर या ठिकाणी ब्ल्यू कलरचे आपल्याला 3 मोती घालायचे आहेत, म्हणजे आपल्या 3ही पट्ट्या पूर्ण होतील. अशा पद्धतीने आपला हा ब्ल्यू कलरचा चौकोन पूर्ण झाला आहे. आता इथे जशी 3 मोती सोडले तशी इथेही आपल्याला 3 मोती सोडायचे आहेत. आणि म्हणजे हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या पाचव्यावरती डिझाईन सुरुवात करायची आहे. म्हणजे मी आता ही नीडल पहा पुढे घेऊन जाते. इथूनच न्यायला काही प्रॉब्लेम नाही, म्हणून आपण सरळच नीडल घेऊन जाणार आहे आणि ह्या चौथ्या पाचव्या 2 निळ्या रंगाच्या मोत्यामध्ये नीडल घेऊन येणार आहे. आता आपण या ठिकाणी पिवळ्या रंगाचे मोती यूज करणार आहे आणि हा जसा निळा भाग केला तसाच पिवळ्या रंगाचा भागही आपल्याला पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी नीडल त्याच 2 मोत्यांमधून काढून घेतली. चौथा आणि पाचवा धागा पुढे काढला, 2 मोती ओवले आणि त्याच याच्यातून पुढे नेली. आता पुन्हा इथे आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. पुढच्या 2 मोत्यामध्ये नीडल घेऊन जायची आहे अशा पद्धतीने आणि 2 पिवळ्या रंगाचे मोती घालून 2 पिवळ्या रंगाचे मोती टाकायचे आणि ही नीडल त्याच 2 मोत्यांमधून पुढं काढून घ्यायची. काढल्यानंतर आता कॉर्नरचा मोती आहे म्हणून या ठिकाणी 3 मोती लागतील. या ठिकाणी आपण 3 मोती टाकायचे आहेत. पुन्हा सेम प्रोसेस. एक आणि 2. पुन्हा या 2 मोत्यांमध्ये आणि या ठिकाणी पुन्हा 2 पिवळ्या रंगाचे मोती. निळ्या रंगाचा चौकोन जसा केला तसा सेम चौकोन आपल्याला या ठिकाणी सुद्धा हा पिवळ्या रंगात तयार करायचा आहे. मध्ये निळ्या रंग याच्यासाठी टाकला मी की ते थोडं कॉन्ट्रास्ट दिसतं. या ठिकाणी हिरवा रंग सुद्धा यूज करता येईल. आता इथपर्यंत आलं. आपली नीडल काय करायची आता या शेवटच्या कोपऱ्यावरच्या मोत्यात टाकायची प्लस त्याच्या पुढच्या 2 आणि 3 नंबरच्या मोत्यामध्ये टाकून घ्यायची. अशा पद्धतीने टाकायची आणि सेम प्रोसेस इथून सुरुवात करायची. तर या ठिकाणी आपल्याला पिवळ्या रंगाचे 2 मोती घालायचे आहेत. या ठिकाणी पुन्हा आपल्याला 2 मोती टाकायचे आहेत. 2 मोती टाकून कॉर्नरचा मोती आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला 3 मोती टाकायचे आहेत. या ठिकाणी 3 मोती येतील. झाले 3 मोती. इथे पुन्हा 2 मोती.
हे 2 टाकले. आता पुन्हा आपण या ठिकाणी पुन्हा 2 मोती टाकणार आहे. दोन मोती टाकून या कॉर्नरच्या मोत्यात नीडल आणायची आहे. या ठिकाणी आता 3 मोती घालून घ्यायचे आहेत. कॉर्नरचा मोती आहे म्हणून या ठिकाणी आपण 3 मोती टाकले आहेत. आता 2 मोती 2 मोती 3 2 आणि 2 हा कॉर्नर कंप्लीट करेपर्यंत इथपर्यंत मी करते आणि कॉर्नर तुम्हाला दाखवते. आता हा कॉर्नर आपला राहिला आहे आणि कॉर्नरला आपल्याला या ठिकाणी 3 मोती घालायचे आहेत आणि हा कॉर्नर आपला कंप्लीट करायचा आहे. तर या ठिकाणी आपण 3 मोती घालतोय आणि 3 मोती घालून ही डिझाइन आपली कंप्लीट झाली. आता इथे मी धागा हा लॉक करून घेणार आहे. आता ह्याचे हे 3 लटकन कसे करायचे तेवढं सांगते. तर आपण आता हे लटकन कसे करायचे ते बघूया. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, आपण हा धागा घेतलेला आहे बघा. हा धागा ज्यामध्ये आपले मोती येतात ना तो धागा आहे. मजबूत धागा असतो तो, म्हणून तो धागा मी गुंडाळून ठेवून देत असते. म्हणजे तो धागा मला असा यूजमध्ये येतो. लटकनसाठी शक्यतोवर धागा वापरावा, त्यामुळे लटकन सरळ राहतात. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी एक येलो, त्यानंतर एक ब्ल्यू, पुन्हा एक येलो, त्यानंतर एक रेड आणि 5 आपण येलो कलरचे मोती घेतलेत. हा मधला भाग आहे म्हणून आपण या ठिकाणी 5 घेणार आहोत. 1 2 3 आणि हे 2 5 असे 5 मोती घेतलेत. 5 मोती घेऊन आपल्याला काय करायची आहे, ही लॉंग बेल जी आहे ती याच्या बॅक साईडने अशा पद्धतीने घालून घ्यायची. त्यानंतर हा एक मोठा मोती ओवून घ्यायचा आहे आणि याच्या टोकावरती एक हा छोटा 4 mm गोल्डन मोती घेतलेला आहे. गरजेचं नाही की छोटाच घेतला पाहिजे, तुम्ही मोठा पण घेऊ शकता. तर मी 4 mm मोती घेतला. आता काय करायचं, हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आणि नीडल अपोजिट डायरेक्शनने पुन्हा वर घेऊन जायची. आता हे घेण्यासाठी आपल्याला हा मोती या ठिकाणी गोल्डन मोती खेचून धरायला लागेल, तेव्हा हे पूर्ण टाईट होईल. आता ही नीडल आपल्याला इथपर्यंत घेऊन जायची आहे. ह्या सर्व मोत्यातून 5ही मोत्यातून जेवढे मोती आपण ओवले तेवढ्या सर्व मोत्यातून नीडल पुढे पास करून घ्यायची. इथे नेली. आता मी ही नीडल काय करणार आहे, ह्या रेड मोत्यातून अपोजिट डायरेक्शनने काढून घेणार आहे. इकडून या बाजूने काढायची आणि याला असं सरळ करून घ्यायचं. धागा किंचित म्हणजे असा लूज ठेवायचा, म्हणजे जेणेकरून ते लटकन वाकडं होणार नाही. आता ही नीडल मला ह्या बाजूच्या एका मोत्यामध्ये न्यायची आहे, रेड मोत्यामध्ये, आणि तिथं आपल्याला
सेम प्रोसेस रिपीट करायची आहे, पण या ठिकाणी 5 मोती न घेता या ठिकाणी मी 3च मोती घेणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक पिवळा, पुन्हा एक निळा. आता हे असं कॉम्बिनेशन घ्यायची काही गरज नाही, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकता, पण मध्ये मी वरती जे कलर वापरले तेच कलर या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला. बाकी कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या मर्जीने घेऊ शकता. या ठिकाणी आपण आता 3 मोती घालून घेणार आहे. त्यानंतर ही बेल किंवा ही कॅप म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर हा एक मोठा मोती 12 नंबरचा आणि खाली एक हा 4 mm गोल्ड मोती. आता ही नीडल आपल्याला पुन्हा इकडे घेऊन यायची आहे इथपर्यंत, तर ती मी घेऊन येते. आता ही नीडल मी ऑपोजिट डायरेक्शननी टाकली आहे बघा. अशी ऑपोजिट डायरेक्शननी टाकून या लटकनला बरोबर असं खाली येईल अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं. आता नीडल आपल्याला ह्या मोत्यात आणायची आहे आणि सेम पद्धतीने लटकन पूर्ण करायचं आहे. इकडे घेऊन यायची. पुन्हा या मोत्यातून नीडल टाकायची आणि इथून तुम्हाला हे लटकन पूर्ण करायचं आहे. हे कंप्लीट करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आता हा एवढा भाग आपला झालेला आहे. आता तुम्हाला हा जर माझी डिझाईन दिसत असेल तर हे जे फ्लावर्स आहेत हे मी ग्लूनी चिपकवून घेतले आहेत. बस चिपकवले आहेत. त्याला होल्स असतात, तुम्ही त्याला शिवून घेऊ शकता, पण मी चिपकवले आहेत. तर त्याला मी हे व्हाईट फूल घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हा एक गोल्डन मोती. तर ह्या पद्धतीने याला असं चिपकवून घ्यायचं आहे. आणि चिपकवताना हा जो सेंटरचा चौकोन होता या चौकोनावरती बरोबर त्या ठिकाणी आपल्याला हा चिपकवायचा आहे. त्याच्यानंतर आपण एक छोटं फूल घेतलेलं आहे आणि छोटं फूल घेऊन त्याच्यावरती एक रेड मोती टाकून हा सुद्धा चिपकवलाच आहे. इथे सुद्धा चिपकवला आहे. तुम्हाला शिवायचं असेल तुम्ही शिवून घेऊ शकता. याला सरळ फॅब्रिक ग्लूनी किंवा तुम्ही जे याच्यासाठी डिझाईन्ससाठी चिपकवायसाठी जो ग्लू वापरता त्या ग्लूनी हे चिपकवून घेतले आहेत. तर हा झाला याचा एवढा भाग. आता ह्याचा उपयोग काय करायचा ते मी तुम्हाला सांगते. ह्याला एक फ्लावर्स लावायचं आणि दुसऱ्या फ्लावर्स न लावता या ठिकाणी लाभ शुभचं स्टिकर लावलं तर तुम्ही हे लाभ शुभसाठी हँगिंग म्हणून वापरू शकता. मात्र मी ह्याला वेगळ्या पद्धतीने यूज करायचा प्रयत्न करते. आता मी हे वर एक माळ लावून घेतली आहे. या ठिकाणी ही माळ फक्त ओवलेली आहे. ज्या पद्धतीने आपण लटकन टाकले त्याच पद्धतीने घेतलेले आहेत. या ठिकाणी हे 7 मोती व्हाईट मोती आहेत, 6 mmचेच आहेत. हा मध्ये एक निळ्या रंगाचा मोती टाकला आहे, हा सुद्धा 6 mmचाच आहे. ह्या अशा रिंगसुद्धा येतात. रिंगला होल असतं, ते आरपार घातलं की ते आतमध्ये जातं. तसे 7 मोती ही रिंग प्लस तो ब्ल्यू मोती. त्याच्यानंतर हे 5 मोती, हे 7 मोती. तर अशा कितीही माळा तुम्ही जॉईन करू शकता आणि जॉईन करून या ठिकाणी हे फ्लावर्स लावायचे आहेत. आता याला शुभलाभसाठी यूज करायचं असेल तर ह्या पद्धतीने करायचं. मी त्याचा फोटोग्राफ किंवा हे पूर्ण स्क्रीनमध्ये येणार नाही म्हणून मग मी तुम्हाला त्याचे फोटो काढून दाखवायचा प्रयत्न करते. तर मागच्या आठवड्यात मी जे शुभलाभचं एक हँगिंग साईड हँगिंग तोरण दाखवलं होतं त्याच पद्धतीने याचासुद्धा उपयोग आपल्याला करता येते. याच्यामध्ये मी 4 हे टाकून घेतलेले आहेत. मी तुम्हाला असं आडवं करून दाखवायचा प्रयत्न करते. असे टोटल 4 आहेत आणि हे 4चं जवळपास 3.25 फूट होतं. आणि गणपती बाप्पाच्या मंडपाच्या सजावटीसाठी याला जर लटकवायचं असेल तर 4, 3, 2, 1 ह्या पद्धतीने ह्याला जर केलं तुम्ही आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने लावलं तर ते सुद्धा सुंदर दिसतं. ते कसं दिसतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर
ह्याचा आणखी एक वेगळ्या पद्धतीने उपयोग मी केलेला आहे. तो कसा हे मी लवकरच त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. तर हे कसं दिसतं हे फोटोमध्ये बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा उपयोग ठरवा. सजावटीसाठी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते नक्की कॉमेंटमध्ये लिहा. त्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा. पुन्हा एकदा सांगते, जे मंडळी नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कारण तुमच्या बऱ्याच कलाकृती मिस होतात. मला नेहमी कॉमेंट्स येतात की हे तुम्ही शिकवा, ते तुम्ही शिकवा, आणि ते ऑलरेडी शिकवलेलं असतं पण ते मिस झाल्यामुळे तुम्हाला माहिती नसतं. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.